गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया तालुक्यातील ढाकणे ग्रामपंचायत हद्दीतील कालागोटा चौकीजवळील अंडरग्राऊंड रेल्वे पुलिया पूर्णपणे पाण्याखाली गेली असून परिसरातील नागरिकांसाठी ती अक्षरशः संकटाचा विषय बनली आहे। पुलियात अनेक फूट पाणी साचल्याने ढाकणी, चुटिया, मुंडीपार तसेच गोंदिया शहराशी जोडणारा महत्त्वाचा संपर्क मार्ग पूर्णपणे बंद पडला आहे। त्यामुळे हजारो नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। ही पुलिया परिसरातील अनेक गावांसाठी जीवनवाहिनी मानली जाते। शेतकरी आपल्या शेतमालासह बाजारपेठेत जाऊ शकत नाहीत, विद्यार्थी शाळा महाविद्यालयात पोहोचू शकत नाहीत, रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जाणे कठीण झाले आहे, तर नोकरी व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। पावसाळा सुरू झाला की या पुलियेत पाणी साचण्याची समस्या दरवर्षी निर्माण होते, मात्र आजपर्यंत या समस्येवर कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करणारी बाब म्हणजे पुलियात साचलेल्या पाण्यात एक चारचाकी वाहन अडकून जवळपास बुडाल्याची घटना घडली। ही घटना भविष्यात मोठ्या दुर्घटनेची स्पष्ट चेतावणी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। तरी देखील संबंधित विभागांकडून कोणतीही प्रभावी कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे। ग्रामस्थांनी सांगितले की प्रत्येक वर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण होते। काही दिवस पाणी काढण्याची तात्पुरती व्यवस्था केली जाते, मात्र मूळ समस्येकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही। परिणामी दरवर्षी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। ढाकणे ग्रामपंचायतीच्या सरपंच भावना सचिन पालांदुरकर यांनी सांगितले की अंडरग्राऊंड पुलियेमध्ये विद्युत दिव्यांचा वायर आहे। पुलियेत पाणी साचल्यामुळे विद्युत प्रवाह पसरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील। विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध, शेतकरी आणि रुग्ण यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे। सरपंच पालांदुरकर यांनी पुढे सांगितले की या गंभीर समस्येबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने रेल्वे प्रशासन तसेच संबंधित शासकीय विभागांना लेखी निवेदन देण्यात येणार असून पुलियेतून तातडीने पाणी उपसण्याची, विद्युत व्यवस्थेची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची, योग्य इशारा फलक उभारण्याची तसेच भविष्यात जलसाचीची समस्या कायमची दूर करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे। दरम्यान ग्रामस्थांनी आणखी एक महत्त्वाची मागणी पुढे केली आहे। पूर्वीप्रमाणे कालागोटा रेल्वे चौकी सुरू ठेवण्यात यावी, जेणेकरून पावसाळ्याच्या काळात नागरिकांना सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध होईल। सध्याच्या परिस्थितीत अनेक किलोमीटरचा वळसा घालावा लागत असून वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे नागरिकांनी सांगितले। स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि रेल्वे विभागाला थेट सवाल केला आहे की मोठी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? नागरिकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का की दरवर्षी त्यांना या संकटांचा सामना करावा लागावा? पावसाळ्यापूर्वी आवश्यक नियोजन करून या पुलियेसाठी कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था का उभारली जात नाही? सध्या तरी नागरिकांची एकच अपेक्षा आहे, प्रशासनाने केवळ पाहणी आणि आश्वासनांवर न थांबता तातडीने प्रत्यक्ष काम सुरू करावे, पुलियेत साचलेले पाणी त्वरित काढावे, विद्युत धोक्याचे निराकरण करावे आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात। अन्यथा एखाद्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर होणारी धावपळ कोणाच्याही उपयोगाची ठरणार नाही, अशी तीव्र भावना संपूर्ण परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई, हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी। फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की, सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहाँ हर फ्लोर एक कंप्लीट होम है। यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए है, मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस, मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील, स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बेल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट, स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग। और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास। बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में लग्जरी सिर्फ एमिनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है।